नागपुरातील सुपरिचित कवी गझलाकार ॲडव्होकेट माधव बोबडे यांच्या रुंजी आणि मोहोळ या दोन गीत गझल संग्रहाचं नुकतंच लोकार्पण झालं. कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून महाराष्ट्राच्या पहिल्या महिला गझलकारा आशाताई पांडे लाभल्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे पूर्व कुलगुरू डॉक्टर श्री पंकज चांदे सर आणि सुविख्यात गझलकार श्री बबन सराडकर सर लाभले होते. विशेष अतिथी म्हणून ॲडव्होकेट श्री नितीन खांबोरकर, अमिषा प्रकाशनाचे प्रमुख श्री अविनाश बागडे, सुप्रसिद्ध गझल गायक श्री सुरेश दंडे तथा सुविख्यात संगीतकार श्री मनीष उपाध्ये हे लाभले होते. हा कार्यक्रम अर्पण सभागृह मोर भवन येथे संपन्न झाला. माननीय प्राचार्य उज्ज्वला अंधारे आणि सुपरिचित लेखिका सौ भारतीताई भाईक यांनी मोहोळ आणि रुंजी यातील काही कवितांवर रसग्रहण प्रस्तुत केलं. दीप प्रज्वलानंतर ॲडव्होकेट माधव बोबडे आणि श्रीमती बोबडे यांनी अतिथींचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केलं. कार्यक्रमाचे सरस संचालन विदुषी नयना जोशी गादू यांनी केलं. अविशा प्रकाश प्रमुख अविनाश बागडे आणि चित्रकार श्री श्री डी शिवणकर, व्यंगकार श्री अनिल मालकर आणि साहित्यकार श्री संतोष बादल यांनी गौरवपत्र देऊन ॲडव्होकेट माधव बोबडे यांना सन्मानित केलं. कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात सुप्रसिद्ध गायक संगीतकार श्री सुरेश दंडे आणि श्री मनीष उपाध्ये यांनी पुस्तकातील काही रचना प्रस्तुत केल्या. त्यात त्यांनीच कंपोज केल्या होत्या. तबल्यावर श्री रमेश उईके आणि वायोलिनवर श्री अमर शेंडे यांनी त्यांना साथ दिली. शहरातील अनेक गणमान्य विभूती कार्यक्रमाला उपस्थित होत्या. विशेषतः जॉईंट पोलीस कमिशनर आणि इलेक्शनच्या निमित्तानं शहरात असलेले श्री दीपक गवई यांनी कार्यक्रमाला भेट दिली. जी जज मंजुषा भागडे, एक्स पब्लिक सर्व्हिस कमिशन ऑफिसर सुरेखा चौबे, एक्स आय-बी ऑफिसर गुजरात श्री अजित दिगाडे इत्यादी मान्यवरांसह श्री दत्तू पवनीकर, ज्योती गजबे, रुबीदास देवयानी बॅनर्जी, पूनम मिश्रा, दिलीप भूषण, सत्यजित सेन, शशांक दंडे, हेमंत पेशकर, नाना मिसाळ आणि प्राध्यापक अनिल भाईक तसेच प्रसून सोनवरकर इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. जन्मत न्यूज करता रत्नाकर मुळीक यांची रिपोर्ट नागपूरहून.